नमस्कार. दिनांक 30 जून. कथेचं शीर्षक आहे मूळ पुरुष वडाचे झाड. पुन्हा एकेकाळी नरसोबावाडीच्या कल्लाप्पाने महाराजांना आपण कोण म्हणून विचारलेच. त्यावेळी महाराज खूप आनंदात होते. ते म्हणाले, मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर, मूळ मूळ. महाराजांनी दिलेले उत्तर कल्लाप्पाला काय पण तेथे असणाऱ्या कोणालाच कळले नाही. मूळ पुरुष कोण, वडाच्या झाडाचा संबंध काय, दत्तनगर कुठचे आणि मूळ मूळ ते कशाचे, काहीच कोणास समजेना. ते सारेच एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा तेथे सरस्वती नावाची एक म्हातारी होती. ही सोनारी दिसायला वागायला जरा वेडसरच होती, पण खरी ती तशी नसावी, कारण महाराजांचे गूढ बोलणे तिला कळायचे. तिनेच मग खुलासा केला. वटपत्रशयनी मूळ पुरुष नारायण दत्तात्रय स्वरूपाने आले आहेत. इथे वटपत्रशयनी असे म्हटले आहे. वडाचे झाड हे वंश सातत्याचे प्रतीक आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचा उल्लेख आला आहे. पिंपळ या अक्षय चैतन्याचे प्रतीक आहे, म्हणून पिंपळ हे ईश्वरी चैतन्य, तर वडाचे झाड हे प्रकृतीचे अक्षय स्वरूप झाले. प्रलयकाली जेव्हा जगाचा संहार होतो तेव्हा पुढील उत्पत्तीसाठी प्रत्येक आत्मस्वरूप ईश्वरी चैतन्य याच प्रकृतीच्या वडाच्या पानावर विसावते. हे चैतन्य देही असते तेव्हा नर म्हणजे जीवस्वरूपात असते, तर देहातीत असताना ते शिवस्वरूप असते. देहातून देहातीत होणाऱ्या अयनाला म्हणजेच बदलाला नराचा नारायण होणे म्हणतात. नर ही ईश्वरी चैतन्याची बद्ध अवस्था आहे, तर नारायण ही मुक्त मूळ अवस्था आहे. हे फक्त सापेक्षतेने घ्यावयाचे, कारण ईश्वरी चैतन्याला बांधू शकेल असे काहीही नाही. मूळ बिंबाचे प्रतिबिंब पाण्यात आणि आरशात बंदिस्त झाल्यासारखे वाटावे, तसाच हा प्रकार समजावा. वटपत्रावरील म्हणजे वडाच्या पानावरील जतन केलेले हे आत्मस्वरूप यथाकाळी म्हणजे युगायुगांनी कारण परत्वे अवतरते. परित्राणाय साधूनाम विनाशयच दुष्कृताम. हा हेतू हेच कारण परत्वा होय. यथाकाल म्हणजे संभवामी युगे युगे. महाराजांच्या आणि सरस्वतीच्या उत्तरात पुढे मूळ पुरुष असा उल्लेख येतो. पूर या अर्थाचं गाव, वस्ती असा आहे. 9 दारे असलेले मानवी शरीर हेही एक गाव किंवा वसती स्थानच आहे. ही 9 द्वारे म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, 1 गुद आणि 1 लिंग किंवा योनी, अशा या 9 दारांच्या गावात म्हणजे पुरात वस्तीला आलेला आत्मा हाच पुरुष होय. हा आत्मा मूळ परमात्म्याचा अंशच असतो, म्हणून आत्मा हा मूळ पुरुष झाला. गुरुलीलामृताच्या 2ऱ्या अध्यायात दत्त जन्माची कथा आली आहे. मग नारदे जोडुनी पाणी, साष्टांगे नमिले चक्रपाणी. अहो विवेक चूडामणी, ब्रह्म निर्वाणी आपण. विशुद्ध सत्वरूप विशिष्ट, ते दर्शन व्हावे नित्य श्रेष्ठ. हेची वरदान मजला इष्ट, द्यावे संतुष्ट होनी. देवर्षी नारदांनी अशीही श्री विष्णूंची प्रार्थना केली. मग वदती शांगधर ब्रह्मा विष्णू महेश्वर, त्रिवर्ग होतील जर एकत्र, कार्य साधे अनुपम, असे उत्तर नारायणांनी दिले. या त्रिवर्गाचे मूळ शुद्ध एकवटलेले स्वरूप हा मूळ पुरुष, तोच हा सरस्वतीने उल्लेख केलेला नारायण. महाराजाच्या उत्तरातील वडाचे झाड म्हणजे काय ते आपण पाहिलेच. त्यानंतर त्यांचे शब्द आहेत दत्तनगर, तर सरस्वतीच्या उत्तरातील शब्द आहे दत्तात्रय. त्या मूळ पुरुषाचे म्हणजे परमात्म्याचे अंशात्मक स्वरूप सृष्टीवर आले खरे, पण त्याला राहायला जागा नको का? म्हणून सृष्टीत असंख्य योनी निर्माण झाल्या. हे आत्मस्वरूप त्यात जीव म्हणून राहावयास गेले. जीवाला राहायला वसतीला दिलेले शरीर हेच नगर अथवा पूर होय. ते दिलेले आहेत म्हणून दत्त, असे हे दत्तनगर. याच नगरात मूळ परमात्मा उत्पत्ती स्थिती प्रलय म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या दत्तात्रय स्वरूपात अवतरला असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर मूळ मूळ अशी द्विरुक्ती महाराजांनी केली आहे. एकदा सृष्टीच्या निर्मितीसाठी ते मूळ निर्गुण स्वरूप
ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे स्वरूप धारण करते, तर दुसऱ्या वेळी ते जीव रूपाने शरीर धारण करून सगुण सदेही होते. असे असले तरी मूळ परमात्म्याचे विशुद्ध स्वरूपच आहे हे महाराजांनी मूळ मूळ अशा द्विरुक्तीने सूचित केले आहे. महाराजांच्या सूत्ररूप सांकेतिक बोलण्याला असे अर्थाचे अनेक पदर असत. ते समजून घेताना जो आनंद मिळतो, जे आश्चर्य वाटते, ते अवर्णनीयच असते, एवढे मात्र खरे. धन्यवाद.